पुढची बातमी बघूयात। पंतप्रधान नरेंद्र मोदी नागपूर दौऱ्यामध्ये राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या रेशीमबाग स्मृती मंदिर परिसरामध्ये जाणार आहेत आणि त्याच्यानंतर पंतप्रधान मोदी हे आद्य सरसंघचालक डॉक्टर हेडगेवार आणि द्वितीय सरसंचालक गोळवलकर गुरुजी यांच्या समाधी स्थळाचं दर्शन घेतील आणि माल्यार्पण करतील। यावेळेला सरसंघचालक डॉक्टर मोहन भागवत हे पूर्ण वेळ तिथे असतील। त्याच दिवशी स्वयंसेवक राहिलेले पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या हेडगेवार स्मृती मंदिर परिसरामध्ये होत असलेली ही भेट अतिशय महत्त्वाची मानली जाते आहे। रजत वशिष्ठ आमचे प्रतिनिधी आपल्याला एकूणच या दौऱ्याविषयी माहिती देतील। रजत, कसा असणार आहे हा दौरा? पंतप्रधान यांचा संघस्थानी म्हणजेच रेशीमबाग येथील डॉक्टर हेडगेवार स्मृती भवन परिसरातली जी भेट आहे ती अतिशय महत्त्वाची आहे। आतापर्यंतची जी माहिती होती त्याप्रमाणे हेडगेवार स्मारक समितीचे जे अध्यक्ष आहेत माजी सरकार्यवाह भैयाजी जोशी ते पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा स्वागत करतील असं सांगितलं जात होतं। तो कार्यक्रम तसाच आहे। भैयाजी जोशी हेच पंतप्रधानांचं त्या ठिकाणी स्वागत करणार आहे। मात्र जी सर्वात मोठी अपडेट आता समोर आलेली आहे त्याप्रमाणे जे विद्यमान सरसंघचालक आहे डॉक्टर मोहन भागवत तेही त्या ठिकाणी उपस्थित राहणार आहे। साधारणपणे राष्ट्रीय स्वयंसेवक संघामध्ये वेगवेगळे पाहुणे जेव्हा येत असतात तेव्हा जे स्थानिक पदाधिकारी आहेत तेच रेशीमबागच्या कार्यालयामध्ये त्यांचं स्वागत करतात, त्यांना सर्व माहिती देतात। यंदा जेव्हा पंतप्रधान नरेंद्र मोदी येत आहेत तेव्हा सुरुवातीपासूनच असं नियोजन होतं की स्मारक समितीचे जे अध्यक्ष भैयाजी जोशी ते त्यांचं स्वागत करतील। तो नियोजन तसाच आहे। मात्र पंतप्रधान नरेंद्र मोदी स्वतः त्या ठिकाणी येत आहेत। पंतप्रधान स्वतः स्वयंसेवक राहिलेले आहेत, प्रचारक राहिलेले आहेत आणि देशाच्या प्रशासकीय पदावर सर्वात महत्त्वाच्या पदावर जी व्यक्ती आहे ती व्यक्ती त्या ठिकाणी जेव्हा पोहोचत आहे तेव्हा जे विद्यमान सरसंघचालक आहे डॉक्टर मोहन भागवत तेही त्या ठिकाणी उपस्थित राहणार आहे आणि ही एक अत्यंत महत्त्वाची घडामोड आहे। त्यामुळे उद्या दिवसभरामध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि संघप्रमुख मोहन भागवत हे एका ठिकाणी नाही तर दोन ठिकाणी एकत्रित येणार आहे। पहिला ठिकाण असणार आहे रेशीमबाग येथील डॉक्टर हेडगेवार स्मृती भवन परिसर। त्या ठिकाणी पंतप्रधानांच्या 15-20 मिनिटाच्या भेटी दरम्यान पूर्ण वेळ मोहन भागवत त्या ठिकाणी उपस्थित राहणार आहे आणि त्याच्यानंतर माधव नेत्रालयचा जो कार्यक्रम आहे त्या ठिकाणी पण दोघेही एकत्रित एका व्यासपीठावर उपस्थित राहणार आहे। त्यामुळे एक अत्यंत महत्त्वाची घडामोड जी आहे ती उद्या नागपुरात घडणार आहे। त्याच्यामध्ये ही मोठी अपडेट समोर आली आहे की डॉक्टर मोहन भागवत हे स्वतः रेशीमबागच्या कार्यालयामध्ये पंतप्रधान मोदी यांच्या भेटी दरम्यान उपस्थित राहतील। अगदी रजत, धन्यवाद माहितीसाठी। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।